खूप छान अशी वड्याची भाजी तयार केलेली आहे, पाहू शकता। प्लीज सगळ्यांनी लाईक, सबस्क्राइब, शेअर जरूर करा। सुमन ब्लॉगिंग चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज मी बनवणार आहे बेसन पिठापासून वडे बनवणार आहे, म्हणजे भजी बनवतो तसे, आणि त्याच्यापासून रस्सा भाजी बनवणार आहे। कशी बनवते ते तुम्ही पहा। इथे पहा, मी बेसन पीठ काढून घेतले, याच्यामध्ये चवीनुसार मीठ, थोडी मिरची, मसाला वगैरे टाकून घेतलेले आहे, पाहू शकता तुम्ही। आणि आता इथे पहा, इथे ही भजी काढून घेते मी। थोडंसंच तेल घेतलंय, जास्त घेतलेलं नाहीये, कारण की आपल्याला जास्त तेल नाही घ्यायचं, कमी तेलावरतीच तळून घ्यायचेत आपल्याला, कारण ह्याच तेलामध्ये आपण वाटण वगैरे पण तळणार आहोत। वाटण म्हणजे जे काय वाटण्यासाठी आपण कांदा, टोमॅटो जे घेऊ ते पण ह्या तेलातच तळणार आहे मी राहिलेल्या, आणि त्याच्यासाठी मी हे तेल कमी घेतलंय, कारण मग राहिलेलं तेल खराब होऊ नये म्हणून। आता हे जे पीठ आहे कालवलेलं, ह्याचे मी सगळे भजे काढून घेते आणि थोडे मोठ्या साईजमध्येच काढते, जेणेकरून भाजीमध्ये हे टाकले की वडे छान लागतात खायला। आणि तुम्ही अशा म्हणजे मी हे पिठापासून वडे बनवती, तुम्ही पिठापासून न बनवता डाळीपासून पण बनवू शकता। म्हणजे डाळ हरभऱ्याची किंवा कुठल्याही प्रकारची, मुगाची असू कशाची असू, भिजत घालायची आणि ती डाळ वाटायची, तिच्यापासून हे भजे तयार करायचे आणि त्याची भाजी करायची। ह्या अशा भज्यांपेक्षा त्या डाळीच्या भज्यांची खूप छान होते भाजी, अशीही छान होते, पण त्याची एक टेस्ट वेगळीच असते। अगदी ते कसं सांडगे वगैरे बनवतात ना, सेम तशी लागती ती भाजी, पण ही पण भाजी छान लागते। तुम्ही बघा, ही अशी भजी काढून घ्यायची आपल्याला मोठी मोठी, छान अशी ह्या कमी तेलावरती। हे पहा, मी तुम्हाला काढून दाखवते। आता ही सगळी भजी काढून झालीत माझी, ही पाहू शकता, ही मी साईडला घेतलीत आता। आणि आता आपल्याला वाटणाची तयारी करायची। इथं तेल एवढं शिल्लक राहिलेलं आहे, मी इथं 3 कांदे, 2 टमाटी आणि हे ओलं खोबरं आणि एक आल्याचा तुकडा घेतलाय आणि थोडासा लसूण पण टाकणार आहे। आता हे खोबरं आपण आधी तेलावरती भाजून घेऊया। हे पाहू शकता, तेलामध्ये हे छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तसं तुम्ही कच्चं वाटण वाटलं तरी चालतंय, पण असं भाजून टाकले एक वेगळीच टेस्ट येते, आणि हे मटणाच्या भाजीला पण मागे सारल अशी ही भाजी होते। हे पाहू शकता, मी हे खोबरं भाजून घेत आहे आता छान असं, चांगलं खोबरं आणि आलं छान भाजून घ्यायचं आपल्याला तेलामध्ये, आणि नंतर ना मग मी हे बाकीचं कांदा वगैरे भाजणार। हे पहा, मी आता हे भाजलेलं काढून घेते खरपूस असं। आता त्याच्यातच हा कांदा पण टाकून घेते, कांदा पण छान परतायचा आहे आपल्याला, चांगलं छान तेल सुटेपर्यंत परतायचं। हे पाहू शकता, तेल त्याने मोकळं केलंय कांद्याने, पण त्यातनं पण तेल राहिले। आता ही टमाटी आहेत, ही पण तेलावरती परतायची, खूप जोरात चरकाव असतोय। हे पहा, आता हे तेलावरती टोमॅटो पण छान परतून घ्यायचे, म्हणजे कसं त्याचं कच्चं पण संपलं जातं आणि एकदम असं खायला पण छान लागते भाजी। हे पाहू शकता, अशा पद्धतीत हे परतून आता मी वाटण करून घेतलं याचं सगळ्याचं। वाटण छान असं मऊ वाटलंय, आणि त्याच्यासाठी मी इथं मसाला घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे। इथे पाहू शकता, इथे मी हे काळं तिखट घेतले, कांदा लसूण मसाला, लाल तिखट, गरम मसाला, हळद आणि हिंग, आणि आता इथं थोडंसं तेल टाकून घेतलंय। आता त्यात आपण कढीपत्त्याची फोडणी टाकूया, पण त्या अगोदर तेल तापलंय का ते चेक करूया। अजून तेल तापलेलं नाही आहे आपलं, थोडंसं आता तेल तापायला त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घेतलाय मी। हे पाहू शकता, आणि काय सोपीच आहे भाजी, पण खूप कुटाणा वाटतं भज्याची भाजी बनवायला। त्यात जिरे मोहरीची फोडणी करून घेऊया। जिरा आणि मोहरं छान त्याच्यामध्ये तडतडले, पाहू शकता। आता त्यातच आपल्याला हे मसाले टाकून घ्यायचे सगळे। मसाले तेलावरती छान टाकल्यामुळं भाजीला तर्री खूप छान येते, आणि जे भाजीचं जे झणका मारती मसाल्याचा, कुठलीही भाजी मसाला जर तेलावर परतला ना, तर ती भाजी खाताना आपल्याला असं झणका मारत नाही मसाल्याचा, नाहीतर वरतून मसाला टाकला की असं झणका मारतं मसाल्याचं एकदम खटकीने तोंडामध्ये। तर त्यासाठी आधी तेलातच मसाला परतवायचा थोडासा। आता त्यात हे वाटण पण घेते टाकून, सोबतच ते मिक्सरच्या भांड्याला जे लागलं होतं ते पण मी धुवून ह्याच्यामध्ये टाकले पाणी, आणि आता हे छान वाटण आपल्याला परतवायचे। पहा किती छान वाटण झाले, एकदम मस्त अशी गिरेवी वाटती या, पाहू शकता। आता आपल्याला हे वाटण तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचंय, आणि ह्याचा आवाज मी टॉप केलेला आहे कारण खूप सारे आवाज होते। इथे पाहू शकता, चवीनुसार मीठ टाकले मी त्याच्यामध्ये, आणि हे छान वाटण आपल्याला परतवून घ्यायचं, आणि मग त्यात पाणी टाकायचं। पाहू शकता किती छान तरी सोडली
म्हणजे तेल सोडले वाटणाने, सॉरी, किती तरी आली छान वाटणाला। आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं, जेवढी आपल्याला भाजी बनवायची आहे तेवढी। त्यासाठी आता ह्याच्यात एक मग पाणी टाकून घेतलंय आपण, अजून थोडंसं पाणी टाकूया भाजीला। तुम्हाला किती भाजी हवी त्यानुसार तुम्ही टाकायचं। आणि हे पातळ जरी दिसत असलं तरी त्याच्यामध्ये भजी टाकल्यावर ते घट्ट होतं। थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेऊया आणि थोडीशी नंतर टाकायला ठेवूया। अजून थोडंसं पाणी टाकावं लागेल ह्याच्यात। हे पहा किती छान उकळी फुटली भाजीला आपल्या। हे पाहू शकता, एवढी पातळ आहे आपली भाजी आणि थोडी घट्ट होणार, अजून थोडी काय भरपूर घट्ट होणार, कारण आपण जेव्हा ही भजी टाकू त्यात तेव्हा ती घट्ट होणारच आहे। त्यामुळं त्याच्यामध्ये आता मी ही भजी टाकून घेते। हे पाहू शकता, मस्त अशी हे वड्यांची भाजी झाली आपली। मी तर ह्याला भजीच म्हणते, तुम्ही वडे म्हणा। हे पाहू शकता किती छान झाली, खूप सारी अशी भाजी झालेली आहे। आरामात 5-6 लोक आरामात खाऊ शकतील एवढी। आणि आता ही आपल्याला अशीच बारीक गॅसवरती ठेवून द्यायची आहे। ही भजी तशी ह्याच्यामध्ये काय होणार नाही ह्यांना, कारण ही थंड झालेली आहेत, आरामात आता ह्याच्यात मस्त छान होतील। आता आपण ह्यांना थोडंसं हे भज्यांना ह्याच्यात आतमध्ये मुरण्यासाठी एक 5 ते 10 मिनिटं ह्यातच उकळून द्यायचे, पण बारीक गॅसवरती ठेवायचे। खूप छान अशी आपली वड्यांची भाजी झालेली आहे, पाहू शकता। छान अशी आपण कोथिंबीर वगैरे टाकून आता सजवली तिला, खूप छान लागते। आणि बघा किती घट्ट झाली भाजी, अगोदर पातळ होती ना, हे वडे त्याच्यामध्ये छान फुगले आहेत आणि आता ती घट्ट झाली एकदम, म्हणजे अशी। आपण एक वडा तोडून पण पाहूया, 1 मिनिट। इथे पहा, मस्त असे वडे तोडून पाहूया, बघा कशी झाली, एकदम छान।